राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजचा दिवस तमाम महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे। कारण आज एकाच वेळी 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे। पण थांबा, हे 4,000 रुपये प्रत्येकाला मिळणार का? 2026 चे ते 4 कठोर नियम कोणते आहेत ज्यामुळे तुमचे पैसे थांबू शकतात आणि कोणत्या 20 जिल्ह्यांच्या नशिबात आज दिवाळी आहे, हे सर्व आपण पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच्या आता खाली लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। कारण आम्ही फक्त बातम्या देत नाही तर तुमच्या हक्काचा आवाज बुलंद करतो। 7,200 कोटींचा निधी आणि डबल धमाका। शेतकरी मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाने काल रात्री उशिरा 7,200 कोटी रुपयांच्या अवाढव्य निधीला मंजुरी दिली आहे। याचाच अर्थ असा की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता असे मिळून एकूण 4,000 रुपये आज तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महत्त्वाची टीप, अनेक शेतकऱ्यांना वाटतंय की सर्व 36 जिल्ह्यांना एकाच वेळी पैसे मिळतील, पण तसं नाहीये। बँकिंग सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून सरकारने आज फक्त 20 जिल्ह्यांची निवड केली आहे। हे पैसे 3 टप्प्यात म्हणजेच सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने जमा होतील। मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, रात्रीपर्यंत प्रतीक्षा करा। 2026 चे 4 नवीन नियम जे तुम्हाला कोणीच सांगितले नाहीत, आता लक्ष देऊन ऐका, कारण हे नियम तुमच्या पैशांवर गदा आणू शकतात। जमिनीची मर्यादा, आता 10 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची विशेष पडताळणी होणार आहे। श्रीमंत लोक या योजनेचा गैरफायदा घेत असतील तर त्यांचे नाव कापले जाणार आहे। लाडकी बहीण विरुद्ध नमो शेतकरी, एकाच कुटुंबात अनेक योजनांचे पैसे येत असतील तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही एकाच मोठ्या योजनेची निवड करावी लागू शकते। एक रेशन कार्ड एक हप्ता, जर एकाच रेशन कार्डवर 4 जणांची नावे असतील तर आता 4 जणांना पैसे मिळणार नाहीत, फक्त कुटुंबातील मुख्य व्यक्तीलाच हप्ता मिळेल। फार्मर आयडी, ज्यांनी चुकीची माहिती देऊन कागदपत्रे बनवली आहेत त्यांचे हप्ते कायमचे बंद करण्याचा निर्णय झाला आहे। 20 जिल्ह्यांची नावे, तुमचं नाव आहे का? आज ज्या जिल्ह्यात आनंदाची बातमी मिळणार आहे ती नावे नीट ऐका। बीड, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अमरावती, नांदेड, लातूर, वाशिम, वर्धा, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, पालघर आणि परभणी। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर घाबरू नका, पुढील 7 दिवसात उर्वरित 16 जिल्ह्यांचा नंबर लागणार आहे। तुमची जमीन किती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। गणपतरावांचा फॉर्म्युला आणि KYC सोल्युशन, मित्रांनो, गणपतरावांसारखी चूक करू नका। त्यांनी 2 वर्ष फॉर्म भरला होता पण KYC केली नव्हती म्हणून त्यांचे पैसे अडकले होते। काय करायचं? तुमच्या मोबाईलवर PM किसान पोर्टल उघडा, आधार नंबर टाकून OTP भरा, तुमचं काम घरी बसून होईल। बँकेचा गोंधळ, तुमचे पैसे बँक खात्यावर नाही तर आधार नंबरवर पाठवले जातात, त्यामुळे तुमचा आधार ज्या बँकेला लिंक आहे तिथेच पैसे जमा होतील। बँकेत जाऊन DBT इनेबल असल्याची खात्री करा। आज राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होत आहेत, पण अनेक शेतकऱ्यांना मेसेज येऊनही पैसे का मिळत नाहीत हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या गावच्या सोपानराव, तुकारामजी आणि गणपतरावांची गोष्ट पाहूया। या तिघांच्या समस्या वेगळ्या होत्या पण उपाय एकच। 1. सोपानराव, मोबाईल नंबरची समस्या। सोपानरावांकडे स्वतःचा अँड्रॉइड फोन आहे पण त्यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांना KYC साठी OTP येत नव्हता।
काय झालं? सोपानराव घाबरले की आपला हप्ता बंद होईल. उपाय: सोपानराव जवळच्या CSC केंद्रावर गेले. तिथे त्यांनी अंगठा लावून फक्त 2 मिनिटात आपली KYC पूर्ण केली. आता त्यांचे 4,000 रुपये सुरक्षित आहेत. 2. तुकारामजी. 2 बँक खात्यांचा गोंधळ. तुकारामजींचे स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा 2 बँकांमध्ये खाती आहेत. त्यांनी KYC तर केली होती, पण तरीही पैसे जमा होत नव्हते. काय झालं? सरकार जेव्हा पैसे सोडतं तेव्हा ते तुमच्या बँक खात्यावर नाही तर आधार नंबरवर पाठवतं. तुकारामजींच्या कोणत्याच बँकेला DBT लिंक नव्हतं. उपाय: तुकारामजींनी त्यांच्या मुख्य बँकेत जाऊन आधार सीडिंगचा फॉर्म भरला. आता त्यांचे पैसे विना अडथळा त्यांच्या आधारशी जोडलेल्या खात्यात जमा होणार आहेत. 3. गणपतराव. एकाच रेशन कार्डवर 3 नावे गणपतरावांनी स्वतःच्या, त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावे शेतीचे फॉर्म भरले होते. पण हे तिघंही एकाच रेशन कार्डवर राहतात. 2026च्या नवीन नियमानुसार एका रेशन कार्डवर फक्त एकाच व्यक्तीला पूर्ण लाभ मिळणार आहे. काय झालं? यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर दोघांचे अर्ज अपार्टमेंट फॅमिली म्हणून बाद होऊ शकतात. उपाय: गणपतरावांनी तातडीने कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे नाव निश्चित करून फक्त एकाच खात्यावर लक्ष केंद्रित केले, जेणेकरून हप्ता कायमचा बंद होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोपानराव, तुकारामजी की गणपतरावांसारख्या समस्येत आहात? तुमची KYC झाली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःच्या मोबाईलवरून OTPद्वारे मोफत जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. सर्वात आधी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in जा. होमपेजवर उजव्या बाजूला E-KYC नावाचा एक छोटा बॉक्स किंवा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि गेट मोबाईल OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तिथे भरून सबमिट करा. शेवटी KYC हॅज बीन डन सक्सेसफुली असा मेसेज आला की समजा तुमचे काम झाले. पद्धत 2. CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर ही पद्धत वापरा. तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC कॉमन सर्व्हिस सेंटर वर जा. तिथे तुमचा आधार नंबर द्या. तेथील मशीनवर तुमच्या हाताचा अंगठा फिंगरप्रिंट लावा. तुमची बायोमेट्रिक पडताळणी झाली की तुमची KYC पूर्ण होईल. यासाठी केंद्रचालक थोडे शुल्क घेऊ शकतात. महत्त्वाची टीप: तुमचे पैसे कोणत्या खात्यात येतील? केवळ KYC करून चालत नाही, तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक DBT इनेबल असणे गरजेचे आहे. हे तपासण्यासाठी तुमच्या बँकेत जाऊन विचारा की माझं खातं DBT साठी मॅप आहे का? जर नसेल तर तिथे एक छोटा आधार सीडिंग फॉर्म भरून द्या. यामुळे सरकारचे 4,000 रुपये कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या खात्यात जमा होतील. MHB मराठी न्यूजच्या वतीने एक छोटी विनंती: तुमची KYC झाली आहे का? नसेल झाली तर आजच करा. तर शेतकरी बांधवांनो, 2026च्या नियमांचे पालन करा आणि आपले हक्काचे पैसे पदरात पाडून घ्या. जर तुम्हाला स्टेटस चेक करताना काहीही अडचण येत असेल तर बिनधास्त कमेंट करा. आम्ही तुम्हाला मदत करू. ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील सर्व WhatsApp ग्रुपवर शेअर करा. अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.